नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. जालन्यात कृषी विभागाने मोफत दिलेले महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. जालन्यातील रेवगाव येथील 15 शेतकऱ्यांनी 25 एकर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली होती. या शेतकऱ्यांनी पेरणीसाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेलाय. रेवगावच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह कृषी अधीक्षकांकडे याची तक्रार दाखल केली आहे. जालन्यात कृषी विभागानं महिला बचत गटाला मोफत दिलेले महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाणांची उगवण झाली नसल्याचा प्रकार समोर आलाय. जालन्यातील रेवगाव येथील 15 शेतकऱ्यांनी 25 एकर क्षेत्रावर बियाण्यांची पेरणी केली. या शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लाखो रुपयांचा खर्च केला, मात्र बियाणे उगवले नसल्याने या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. कृषी विभागानं मोफत दिलेले सोयाबीनचं बियाणं उगवलं नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. याचा उत्पादनावर देखील फटका बसणार असल्याचं शेतकरी अडचणीत सापडलाय. कृषी विभागाने तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत. तर महाबीज कंपनीच्या 40 तक्रारी प्राप्त झाल्या असून आम्ही पाहणी करून बियाणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याची प्रतिक्रिया कृषी अधिकारी गुण नियंत्रक विभागाने दिली आहे. तुम्हाला कृषी विभागानं महिला बचत गटाला बियाणं दिलेलं होतं, तुम्ही पेरलंय, काय झालं नेमकी? उगवलं नाही? किती एकर होतं? किती बॅग दिल्या होत्या? आता तुमची मागणी काय? आम्हाला हे कृषी विभागाने जवळपास 25 बॅग दिलेले होते. हे बॅग 25 पैकी एकही बॅग आमची उगवलेली नाही. 15 दिवस झाले पेरून याला, जवळपास म्हणजे 15 नाही 10 दिवस झाले याला पेरून. 1 तारखेला पेरणी झालेली आहे. आजपर्यंत त्याच्यानंतर आजूबाजूला पेरण्या झालेला आहे. ते बियाणं सुद्धा तरारून उगलेलं आहे. हे बियाणं कालच कृषी विभागाचे अधिकारी येथे पाहून गेलेले आहेत. त्यांनी स्वतः सांगितलं की 0% जर्मिनेशन आलं म्हणे या बियाणाला. आमची एकच कळकळीची विनंती आहे शासनाला, आमचा जो काही खर्च झालेला आहे कमीत कमी तेवढा खर्च आम्हाला भरून देण्यात यावा. आता दुबार पेरणीचं संकट आलंय तुमच्यावरती, उत्पन्नात फटका बसेल का या त्याच्यामुळे? 100% आम्हाला कमीत कमी 30% उत्पन्नात फटका बसणारच आहे. कारण ऑलरेडी 10 दिवस लेट झाले ना, आणखीन 2 दिवस थांबायचे. आता आज कृषी विभाग आपल्या महामंडळाचे पाटील साहेब ते म्हणे, मी स्वतः सकाळीच त्यांचा फोन आला, ते म्हणे मी एकदा बघून घेतो म्हणे. तर ते आणखीन काही आले नाही, पण ते येतील असं म्हटलेले आम्हाला. तुमची काय मागणी आता प्रशासनाला? आमचे काही नाही, आमचा जो खर्च झालेला आहे तेवढा तत्काळ शासनाने द्यावा. आम्हाला बियाणंही शासनानं दिलं लवकर तर आमचं पेरणं होईल, हीच आमची शासनाकडे मागणी आहे. काय नाव तुमचं? अंकुश सुखदेव परकाळ, रेवगाव. सर, जालना तालुक्यामध्ये कृषी विभागानं जे मोफत बियाणं वाटप केलं होतं महाबीजचं, ते उगलं नसल्याच्या तक्रारी आहेत. तुमच्याकडे किती तक्रारी आलेल्या आहेत आणि तुम्ही काय कारवाई करत आहात? आमच्याकडे महाबीजच्या जे 444 लॉटचं बियाणं आहे, KDS 992 फुले दुर्वा व्हेरायटी आहे. एकूण 40 शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत काल आणि परवा दिवशी मध्ये. त्याच्यापैकी आम्ही काल 15 शेतकऱ्यांच्या तक्रारीची पाहणी केलेली आहे. ते पाहणीच्या अनुषंगाने जे लॉट चे बियाणं होतं त्या बियाण्याचं आम्ही नमुना तपासणीसाठी काढलेलं आहे आणि प्रयोगशाळेत सुद्धा पाठवत आहोत. पुढील प्रक्रिया चालू आहे तपासणीनुसार. इतरही काही कंपन्यांच्या तक्रारी तुमच्याकडे प्राप्त झाल्या? इतर 7 शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहे. त्याच्यामध्ये 3 ग्रीन गोल्डचे आहेत, 3 बुस्टरचे आहे आणि 1 अजित कंपनीची तक्रार प्राप्त झालेली आहे. तपासणी त्यांच्या सुद्धा सुरू आहे. तर या 2 ज्या बचत गटाच्या तक्रारी आल्या ते आपणच म्हणजे कृषी विभागाने जे मोफत बियाणं अंतर्गत वाटप केलेलेच आहे? हो. त्या शेतकरी गटांनी ऑनलाईन केलेलं होतं. त्यांची निवड झालेली आहे आणि निवड होऊन त्यांना आपण बियाणं तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेलं होतं. कल्याण डोंबिवली येथे डॉक्टरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जालना जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच विविध डॉक्टर संघटनांच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान डॉक्टरांवरील वारंवार होणारे हल्ले थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. डॉक्टरांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. हम सब एक हे अशा घोषणाने परिसर दणाणून गेला. उपस्थितांनी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी प्रभावी कायद्याची अंमलबजावणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी डॉक्टर बळीराम बागल, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर गवारे, डॉक्टर होलाने, डॉक्टर तौर यांच्यासह विविध डॉक्टर संघटनांचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, निवासी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी डॉक्टरांवर होणाऱ्या हिंसक घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करत अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी शासनाने डॉक्टरांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन ठोस पावले उचलावीत अशी मागणी केली. सर, सर्वप्रथम मुंबई डोंबिवली येथे घडलेल्या डॉक्टरांवरती आणि स्टाफला झालेली जी मारहाण आहे त्या कृतीचे निषेध करतो. आज जिल्हा
महिला रुग्णालयामध्ये जिल्हा महिला रुग्णालयाचे शल्यचिकित्सक गवारे सर तसेच सर्व पदाधिकारी त्यांचा स्टाफ यांचे मिळून आज या घटनेचा निषेध करण्यात आला होता। या निषेधासाठी जालना जिल्हा IMHचा पूर्ण पाठिंबा देण्यात आला होता। खरं तर ही जी काही घटना घडली तर रात्रंदिवस काम करणाऱ्या डॉक्टरांवरती आणि स्टाफ तेथील कर्मचाऱ्यांवरती जर असे हल्ले होत राहिले तर निश्चितच सेवा देत असताना कुठेतरी मनामध्ये कचरा येईल आणि येणारा जो पेशंटचा रिझल्ट आहे त्याच्यामध्ये निश्चितच फरक पडेल। त्यामुळे मी आज या घटनेचा निषेध तर करतोच, सोबत समाजातील सर्व घटकांना हे आव्हान करतो की अशा पद्धतीच्या कृत्यातून निश्चितच डॉक्टरांचे मनोधैर्य खचून जातील, स्टाफचे काम करण्याचे मनोधैर्य खचतील आणि याच्यातून निश्चितच समाजाचा ऱ्हास होईल। आणि या आपल्या व्हिडिओतर्फे द्वारे मी सरकार व सर्व यंत्रणेंना विशेष आव्हान करतो की या नराधमास निश्चितच कठोरमध्ये कठोर शिक्षा होण्यास हा पात्र आहे आणि त्याच्यात झाली पाहिजे। धन्यवाद। कल्याण डोंबिवली या ठिकाणी आमच्या डॉक्टर बंधू आणि भगिनी तसेच अविरतपणे सेवा देत असलेल्या आमच्या स्टाफ यावर जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी विविध संघटनामार्फत आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। ही घटना अत्यंत निंदनीय आहे, कारण डॉक्टर आणि सिस्टर सर्व रुग्णसेवेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा होणार नाही याची आम्ही सतत आमच्या स्वतःची पर्वा न करता कार्य करत असतो आणि त्या बदल्यात जर अशा प्रकारच्या मारहाणीच्या घटना घडत असतील तर याचा सर्व स्तरावरून निषेध होणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज या रुग्णालयामध्ये विविध संघटनामार्फत सर्व रुग्णालयीन कर्मचारी सहभागी होऊन आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत। आंदोलन दिवसभर चालणार आहे का कसं? नाही, फक्त निषेध या ठिकाणी आम्ही नोंदवत आहोत। बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी प्रकरणातील ठेवीदारांचे अडकलेले पैसे त्वरित परत देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संबंधित यंत्रणांना आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। ज्ञानराधा प्रकरणात परतूर तालुक्यातील अनेक ठेवीदारांचे मोठ्या प्रमाणात पैसे अडकलेत। या प्रश्नावर आमदार बबनराव लोणीकर यांनी महाराष्ट्र विधानसभेत सातत्याने आवाज उठवला। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन देऊन ठेवीदारांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे। ज्ञानराधा जी बँक आहे, या बँकेचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आता आमच्या जालना जिल्ह्यामध्ये साधारणतः 300 कोटीच्या ठेवी आहेत। जालना असेल, बीड असेल, मराठवाडा आणि राज्यामध्ये 2000 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत। आणि एवढा मोठा पैसा या बँकेमध्ये लोकांनी ठेवला। कोणाच्या मुलीचं लग्न करायचं होतं, लेकराच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, आईवडिलांच्या दवाखान्याचा प्रश्न आहे। हजारोच्या संख्येनं जिल्ह्यावर लोक येतात, निवेदनं देतात, मागणी करतात, त्यांच्या ठेवी परत मिळत नाही आहेत, त्यांची फसवणूक झालेली आहे। विधानसभेत चर्चा होते, चर्चा झाल्यानंतर काय कारवाई झाली, ते जेलमध्ये गेले, त्यांना शिक्षा होईल, काय व्हायचं तर होईल। गोर गरीब लोकांच्या दीन दुबळ्या शेतकऱ्यांचे पैसे 2000 कोटी रुपये हे संस्था चालकांनी ठेवी घेतल्या आणि नातेवाईकांना आणि संचालक मंडळाला कर्ज दिले। आता कर्ज देताना मॉर्गेज जे आहे त्याच्या 10 पट कर्ज दिले। हे कर्ज वसूल होणारच नाही आणि म्हणून गोरगरीब लोकांची जी फसवणूक झालेली आहे त्यांचे पैसे देण्याच्या संदर्भात सरकार म्हणून सरकारची काय भूमिका आहे, सरकारनं कठोर भूमिका घेतली पाहिजे। आणि या ठेवी ज्या आहेत किंवा ज्या लोकांनी विश्वासानं पैसा ठेवला, शेतकरी आहेत, मजूर आहेत, व्यापारी आहेत, छोटे छोटे लोक आहेत, आणि राज्यभरात हे मोठं रॅकेट आहे, हे रॅकेट राज्यभरात आहे। त्यामुळं लोकांचा विश्वास हळूहळू बँकेवर उठत चाललेला आहे। या सर्व खातेदारांचे पैसे परत करण्याच्या संदर्भात माननीय मंत्री महोदय ठोक असं काही आश्वासन देतील का? या ठेवी लोकांना परत मिळतील का? त्यांचा जो विश्वासघात केलेला आहे तर सरकारनं या संदर्भात भूमिका घेऊन या बँकेमध्ये ज्या ठेवी आहेत किंवा जे कर्ज बोगस टाकलेलं आहे लोकांच्या नावावर, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली DDR आहेत, जॉईंट रजिस्ट्रार आहेत, तुम्हाला काय चौकशी करायची तर करा,
फक्त या लोकांच्या ठेवी परत देण्याच्या संदर्भात सरकारनं कठोर भूमिका घेऊन ती सगळी प्रॉपर्टी लिलाव करून लोकांच्या ठेवी परत केल्या पाहिजेत, अशा प्रकारची माझी मागणी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कबडगाव येथील पती पत्नी शुगरची औषधे आणण्यासाठी जालनाकडे येत असताना भीषण अपघात होऊन पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर चौफुली परिसरात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बापासाहेब गव्हाड आणि त्यांची पत्नी कमलाबाई गव्हाड हे दोघे दुचाकीवरून शुगरची औषधे घेण्यासाठी जालना शहराकडे येत होते. दरम्यान छत्रपती संभाजीनगर चौफुली येथे त्यांच्या दुचाकीची आणि भरधाव ट्रेलरची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीवरील कमलाबाई गव्हाड यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. तर पती बाबासाहेब गव्हाड हे जखमी झाल्याचं प्राथमिक माहिती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. औषधांसाठी घराबाहेर पडलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने कबडगाव परिसरात हळहळ व्यक्त होतीये. पोलिसांकडून अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. मत्स्योदय शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयोसो प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनलसाठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायभूमिक कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू.
वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग, MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, JEE, CET परीक्षेची तयारी, सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका. आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 8275 51 5692, उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 9421 68 85 68, प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 8788 11 97 61, अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा.